सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार। मी केबी न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज संदीप सर गायके यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्हाला वैजापूर येथे तालुका आणि जिल्हा लेवलच्या पातळीवरची अनेक असे आमचे चांगले दिग्गज जे काही आहेत कार्यकारी मध्ये काम करणार आहे आणि चॅनलमध्ये एक नंबरचं चॅनल बनवून आता आम्ही सर्व तयारीमध्ये आहोत आणि ही तयारी आमची पूर्णपणे एक आम्हाला लढाई म्हणून जिंकायची आहे। आणि सामाजिक दृष्टीने जर विचार केला तर आज खरोखर तळागाळातील गोरगरीब लोकांना अनेक काही प्रश्न असतात की त्याच्यावरती त्यामुळे आज गायके सरांनी इतकं चांगलं सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी सुरुवात म्हणजे त्यांनी चालू केलेली आहे खूप वर्षापासून, परंतु आजपर्यंत आमच्याकडे आहे परंतु सरांनी आम्हाला त्याच्यामध्ये पात्र समजले आणि आज त्याच्यामुळे आम्ही सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि पुढील कार्यक्रमाला किंवा नवीन कामाला एक छान चालना आणि नवीन सुरुवात आम्ही करतोय। थँक्यू। आता कार्यक्रमाला सुरुवात होईल। जय हिंद, जय भारत। आज केबी मराठी न्यूज चॅनलमध्ये संदीप गायके यांनी मला सल्लागार म्हणून काम करण्यासाठी निमंत्रित केलं आणि आता सर्व जे काही त्यांच्याशी पत्रकार परिवार आहे केबी मराठीचा तो सर्व मला आहे आणि त्यांची इच्छेचा मी मान राखून माझ्याशी करण्याकरिता मी तयार झाले। कारण मला स्वतःच्या प्रकृतीमुळे टाळाटाळ करत होते, पण त्यांच्या आग्रहास सुरुवात करत आहे आणि मलाही वाटतं त्या मुलांची सर्व कामाची भरभराट झाली, जनतेलाही या कार्यक्रमातून न्याय मिळावा। आणि एक आजकाल प्रत्येक क्षेत्र 80% समाज कार्य आणि 20% स्वतःचं दरबार या उद्देशाने चालतं आणि त्या उद्देशाने सर्वांनी हे काम केलं पाहिजे अशी माझी सुद्धा अपेक्षा आहे आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो। 2025च्या शेवटपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात याचे प्रतिनिधी कार्यकर्ते सर्वांची समोर बघा। केबी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। माझं पण सर्वांना केबी न्यूजमध्ये खूप खूप नमस्कार। आजचा दिवस हा खूपच आनंदाचा दिवस आहे, कारण आजचा केबी न्यूजमध्ये आमचं पदार्पण झालेलं आहे आणि जे काही गायके सरांनी जे स्वतः संपादक आहे केबी न्यूज मराठी चॅनलचे, तर त्यांनी आज आमच्यावरती खूप मोठी अशी जबाबदारी दिलेली आहे। तरी मला त्यांनी जिल्हा सचिव हे पद दिलेलं आहे, तरी मी ह्या जिल्हा सचिव पदाचे एक सुवर्ण संधी म्हणून मी तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करेन आणि मी या पदाचा पूर्णपणे मान राखेन। या पदाच्या जे काही नियम अटी आहेत त्या नियमाचं पालनाचं मी कधीही उल्लंघन
आणि या KB न्यूजला कसं सगळ्यांकडून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल व 1 वर्षाच्या आत भरभराटीचं हे KB चॅनल असे आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये काम करू. आणि दुसरी गोष्ट अशी की सर्वांना जे काही न्याय हक्काचं व्यासपीठ आहे ते हे मिळालंच पाहिजे, ही माझी मनापासून आणि कळकळीची विनंती आहे. त्याच्यामध्ये अनेक आमचे सर्व जसे राजू आंबेकर सर, गायके सर, मंजुताई ठाकरे, ज्येष्ठ येते आमच्यापेक्षा, आणि आमच्या मैत्रिणी सखी म्हणा, तेनाना मॅडम, आमच्या अनेक अशा मैत्रिणी याच्यामध्ये आम्ही सर्व काम करणार आहोत. आणि KB न्यूजलाही आम्ही एक नंबर असं चॅनल बनवणार आहे. तरी मी तुम्ही सर्वांनी या चॅनलला नक्कीच सामील व्हा आणि आमच्या चॅनलला भरभराटीचा शुभ आशीर्वाद द्या. आणि माझ्याकडून मी सर्व कार्यकर्त्यांना आणि कार्यकारी मंडळांना आमच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय वंदे मातरम. नमस्कार, मी राकेश आईले. KB न्यूजमध्ये मला एडिटर म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. त्याबद्दल KB न्यूजचे मी खूप आभार मानतो. त्यांनी एडिटर म्हणून मला पद दिलं त्याबद्दल. KB न्यूजला अतिशय उंच प्रकारे घेण्यासाठी माझ्याकडून होता होईल तेवढं मी योगदान देईन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देईन. धन्यवाद. पुढील कार्यक्रम करण्यास सर्व सज्ज आहे आणि पुढील जिल्हा नियुक्ती आज करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी जे काही आहे प्रत्येकाला पद दिलेलं आहे त्या पदाची आज नियुक्ती आहे आणि मंजुताई ठाकरे यांच्या हस्ते सर्वांना पद नियुक्ती देणार आहे व संपादक आणि उपसंपादक हे सगळे